तर आज आपण बघणार आहे क्लास 5 चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन. त्यातला आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट नंबर 41. ठीक आहे, बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे, कन्वर्ट द फॉलोइंग डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड देम. काय करायचं आपल्याला, कन्वर्ट करायचं. कशात, आधी तर आपल्याला वर्ड प्रॉब्लेममध्ये दिले आहे तर आपल्याला काय त्याला नंबर प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट करावं लागेल. नंतर काय करावं लागेल, त्याला सॉल्व करावं लागेल. कशाची, तर ॲडिशन करायचे. बघूया. 1.5 मीटर, 1.5 मीटर म्हणजे किती होतं आहे आपलं, तर 1 + 1/2 मीटर. ओके, आणि किती दिलं तर 2.5 मीटर म्हणजे 2 1/2. ओके, किती येणार तर 2 1/2 असं येणार आपलं. काय करणार आपण, त्याला टोटल करणार आहे. म्हणजे किती होणार आपलं 1/2 म्हणजे आपण कालच पाहिलं तर 0.1 प्लस ॲड करावं म्हणजे किती 1.5 येणार आहे इथे. किती येणार तर 1.5. आणि सेकंडमध्ये काय तर 2 + 0.5 आहे आपलं म्हणजे किती आहे तर 2.05. आणि हे किती आहे तर 1.05 म्हणजे इथे किती येणार आपलं 10 म्हणजे येईल इथे 3. तर किती येईल आपलं 1/2 मीटर आहे प्लस किती होईल तर 1 + 0.15 = किती होईल तर 1.5 मीटर येणार आहे. ठीक आहे, या कन्वर्ट जर करून घेतला आपण तर किती येणार तर हाफ म्हणजे किती तर 15. ओके, इथे पण काय येणार 15, दोन्ही याचा हाफ करायचा. मग इथे काय युनिट प्लेस आहे, नंतर आहे आपला पॉईंट, नंतर 10+ आणि 100+. तर काय व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपण फर्स्ट आपली काय तर 1.5 आहे म्हणून दिलं 1.5, लास्टला आपण 0 दिलं आहे. नंतर आहे आपला 2.15 म्हणजे 2.5015. ठीक आहे, तर इथे किती येतं 0 0 येत आहे. 5 5 = 10 0 इथं आला 1 म्हणजे किती येतो तर 2 + 1 = 3, 3 + 1 = 4 म्हणजे किती 4.0 म्हणजे टोटल किती येतात त्याची 4 येत आहे. ₹3/4 काय म्हटलं तर 14 3/4 म्हटलं आहे. अँड 7.25 म्हटलं. काय म्हटलं 7 क्वार्टर म्हणजे किती 1/4 आणि 3/4 म्हणजे 3/4 अशी व्हॅल्यू येत आहे. मग याला कन्वर्ट जर करून घेतला आपण किती येत आहे तर 4 + 0.7 म्हणजे ही काय झालं आपली 3/4 झालेली आहे व्हॅल्यू. आणि हा किती आहे आपलं 1/4 म्हणजे किती झालेलं आहे तर क्वार्टर व्हॅल्यू किती आहे तर क्वार्टरची आपली 25. याला जर ॲडिशन केलं किती आन्सर येतं आपलं 2.00 काय तर 2.00 आपला आन्सर येत आहे. थर्ड बघूया. 6.5 मीटर किती 6.5 म्हणजे 6 1/2 आहे. ठीक आहे, आणि 3.75 3.75 म्हणजे 3 म्हणजे 3 1/4. ओके, म्हणजे याचे आन्सर किती येतात 0.15 आणि 0.75. ॲडिशन केली किती येते आपल्या आन्सर इथे तर 10.25 एवढा येतं. ठीक आहे, फोर्थ बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघूया. काय म्हटलं, इथे पण आपल्याला काय करायची ॲडिशन करायची पॉईंटची. ठीक आहे, बघूया आपण काय दिलं आहे 23.4 + 87.9. आधी आपण काय केलं टेबल ड्रॉ केलेलं आहे. 100 प्लेस 10 प्लेस युनिट प्लेस पॉईंट. ठीक आहे, पॉईंट नंतर काय आपला 10+ आणि 100+ बरोबर पुटअप करून घेणार. ठीक आहे, तर 23.4 ओके फर्स्ट, नंतर सेकंड काय 87 तर हे आपलं 87 किती आहे तर 9 आली आपली व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू आपण पुटअप केली आहे. ॲडिशन केली तर किती आपल्या येत आहे टोटल आन्सर येत आहे 107 किती येतात तर लास्टला येतं 3. ठीक आहे, सेकंड बघूया. 35.74 प्लस किती आहे तर 816.6 दिलेलं आहे. सेम दोन्ही व्हॅल्यू कशा पुटअप करून घ्यायच्यात आपल्याला. आपला आन्सर किती येत आहे इथे तर 852.34 एवढं येत आहे. ठीक आहे, 6.95 प्लस किती येतं तर 74.88 येत आहे. व्हॅल्यू पुटअप करून घेतली आपण. ठीक आहे, दोन्ही याची व्हॅल्यू पुटअप करून घेतलेली आहे. लास्टला आपला आन्सर किती येतं तर 81.83 एवढं येतं आहे. फोर्थ बघूया. 41.03 दिलेले आहे प्लस 9.98 एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यू पुटअप केलेली आहे आपण, तर आपला आन्सर किती येत आहे पॉईंट टू पॉईंट दिलं तर 51.01 एवढं आहे. 4 सेंटीमीटर प्लस किती तर 68.5 सेंटीमीटर एवढं आहे. काय करायचं आहे पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. ठीक आहे, ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे म्हणजे इथे किती तर 4 5 प्लस येईल 9 8 + 1 किती येईल तर 9 6 + 5 किती येतं तर आपलं 11 येतं म्हणजे किती येतं आपला आन्सर तर 119.9 सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येतं. सेकंड बघूया काय म्हटलेलं आहे तर सेकंडमध्ये किती दिले आपला आन्सर 94.7 मीटर प्लस किती येतं 1738.45 मीटर दिलेलं आहे. 1833.15. ठीक आहे, थर्ड बघूया. 5158.75 प्लस 84841 अँड 0.25 तर किती येते आपला आन्सर 6000.00 एवढा आन्सर येते.